अगदी अगदी हातावर कसं 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 आवाज पण ते होतो ना. मी बोलू बोलू इथे म्हणजे हा. आता आपण या ठिकाणी निघोज येथील जगप्रसिद्ध ते आशिया खंडातील एकमेव असणारे रांजण खळगे, त्याला स्पॉट हॉल म्हणतात, हे आपण पाहत आहोत. ही कुकडी नदीच्या या प्रवाहामध्ये आता जर आपण वरून पाहिलं तर हजारो वर्षापासून नदी या ठिकाणी वाहते आहे. आणि नदीच्या खनन कार्याचा हा एक भाग आहे की नदी जशी वाहत जाते त्यावेळी ज्या ठिकाणी कठीण खडक नदीच्या प्रवाहामध्ये सापडतो, तर त्या कठीण खडकावरून नदी वाहत असताना ज्या ठिकाणी मऊ खडक असतो, ठिसूळ खडक असतो, किंवा ज्या ठिकाणी मातीसारखा जो घटक असतो तो घटक पाण्याबरोबर वाहून जातो आणि मग कठीण खडक आहे तेवढाच घटक राहतो. आणि हजारो वर्षे प्रवाहामुळे, पाण्याच्या प्रवाहामुळे हे अशा प्रकारचे स्पॉट हॉल, ज्याला आपण रांजण खळगे असे म्हणतो, ते रांजण खळगे तयार होतात. हे रांजण खळगे महाराष्ट्रामध्ये अन्य 2 ठिकाणीही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु निघोजच्या किंवा या साखळी हाजी या परिसरातील या रांजण खळग्याचं वैशिष्ट्य असं की प्रचंड मोठ्या संख्येने, हजारो लाखच्या संख्येने या ठिकाणी रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतील. आणि अभ्यासकांचा असा दावा आहे की अशा प्रकारचे हे रांजण खळगे आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. आशिया खंडातील हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असा हा प्रदेश आहे. पर्यटक या ठिकाणी शेकडोच्या संख्येने येत असतात. परंतु भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने किंवा वैज्ञानिकांच्या दृष्टीने सुद्धा हे रांजण खळगे अभ्यासाचा विषय आहे. आजही या रांजण खळग्यांची जेवढी माहिती संशोधकांपर्यंत गेली पाहिजे, अभ्यासकांपर्यंत गेली पाहिजे किंवा पर्यटकांपर्यंत गेली पाहिजे तेवढी गेलेली दिसत नाही. परंतु आज ना उद्या या स्थळाचा विकास नक्की होईल.